तर राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी असतं तर भाजपने थैथयाट केला असता। राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊत यांचा हटवला। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्यात गंगेत? ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर। अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आहेत। आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता, समाजवादी पार्टीचा असता, काँग्रेसचा असता, किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असता, किंवा आमच्यापैकी कोणी असतं, तर या विधानावर भारतीय जनता पक्ष, मिंदेंची सेना यांनी थैथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला। आता बोला ना। मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाही आहे काहीच। या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मतं आहेत। त्यांना वाटलं ते बोलले, पण दुसरं कोणी बोलले असते तर यात भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी थैथयाट केला असता। विशेषतः आमच्यापैकी जर कोणी असतं, काँग्रेसचं कोणी असतं, तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते। राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो आहे, महायुतीबरोबर काम करतो आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतो आहे, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतो आहे। त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप आहे सहमत असतील, त्याच्यात त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे।